आज आपण बॅक्टेरियलचे क्लासिफिकेशन ग्राम पॉझिटिव्ह वरून काय येतं बॅक्टेरियामध्ये कोकाय कोकायमध्ये काय पॉझिटिव्ह लो म्हणजे कसं स्टेप्टोकोकाय आणि स्टॅफिलोकोकाय. तर दोघांमध्ये काय आहे पी हे कॉमन आहे. पी वरून काय येतं पॉझिटिव्ह वरून पी हे ध्यानात ठेवायचं पॉझिटिव्ह तर पी कॉमन लव कसं असते पॉझिटिव्ह. एल वरून काय लॅक्टोकोकाय. व्ही वरून काय व्हिरिडायसिस. ई वरून काय एंटेरोकोकाय. ठीक आहे. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये काय आहे ध्यानात ठेवा कोकाय पॉझिटिव्ह बॅसिला वरून बी वरून काय येतं ABC वरून ऍक्टिनोमायसिस. बी वरून बॅसिलस. सी वरून क्लोस्ट्रिडियम. सी वरून कॉर्निबॅक्टेरियम. एल वरून लिस्टीशिया. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये काय बॅसिल्यावरून ABC क्लासिफिकेशन हे ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर ग्राम निगेटिव्ह वरून काय C कॉमन आहे. ध्यानात ठेवायचं. ग्राम निगेटिव्ह मध्ये बॅक्टेरिया कोकाय वाले. ठीक आहे. त्याच्यावर काय येतं एन स्टार्टिंगला एन आहे आणि निसिरिया मधात काय डबल एस आहे आणि डबल सी पण डबल सी आणि या खालच्या बॅक्टेरियामध्ये पण डबल सी डबल एस. ग्राम निगेटिव्ह. त्याच्यानंतर ग्राम निगेटिव्ह बॅसिलियामध्ये काय येतं त्याच्यामध्ये काय इल्ला शेवटी काय कॉमन आहे सगळ्या बॅक्टेरिया. साल्मोनेला ब्रुसेल्ला निसिरिया शिंगेला इल्ला काय आहे कॉमन आहे. ग्राम निगेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल सुडोमोनास हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर इन्फेक्शन होत असे कोणतं म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर इन्फेक्शन हेलिकॉप्टर. वॉटर इन्फेक्शन कोणते व्हिप्रियो. जेव्हा पूर येतो तेव्हा काय होतं तेव्हा हेलिकॉप्टर आपण गेलो तर तिथे कॅम्प लावला तर तिथे वॉटर कंटॅमिनेटेड व्हिप्रियो झाला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर हॉस्पिटलचे झाले. ते हेलिकॉप्टर कसं म्हणता येईल ते हेलिकॉप्टर हॉस्पिटलचे इन्फेक्शन झाले म्हणून इकोलाइन इन्फेक्शन झाले आणि हॉस्पिटलायझेशन काय होतं कोणतं इन्फेक्शन होतं तर हेलिकॉप्टर ह्या गोष्टी जर हेलिकॉप्टर ठेवा आणि बॅक्टेरियाची क्लासिफिकेशन हेलिकॉप्टर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला अनालिसिस कसं कमेंटमध्ये मला सांगा. मी अशाच प्रकारचे नवीन क्लासिफिकेशन डबल सी ट्रिक्स अशा ज्या आपल्याला ध्यानात राहतील अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईल. पॉझिटिव्ह